सो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण एक नवीन हॉर्मोनचं माहिती घेणार आहे. दॅट इज द सायटोकायनिन. ओके, हे सेकंड हॉर्मोन आहे. ऑलरेडी थर्ड हॉर्मोन आहे. फर्स्ट हॉर्मोन आपण ऑक्सिनचे डिटेलमध्ये बघितले. त्यानंतर आपण जिब्रलिक ॲसिडचं डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आता हे थर्ड हॉर्मोन दॅट इज द सायटोकायनिन. ओके, kinins. So what is actually cytokinin? The word explaining the meaning. Cyto means cell. So cyte, the term cyte. Cyte means cell. Kinin means division. So the kinin means division. So it promotes the cell division. So it is known as the cytokinin. That is the reason why it is called cytokinin. So it first point, it is a growth hormone that promote cell division. Cell division ते उत्तेजन देणार आहे किंवा it promote cell division. So hence it is known as the cytokinin, cell division. It is helping for the cell division, or it promote the cell division. So it is known as a cytokinin. Okay. So next point, the kinin, the term kinin is given by a scientist. Name of the scientist is the Lithama. So the term cytokinin, the term is given by a scientist. The name of the scientist is the Lithama. Okay, and the first cytokinin known. आपल्याला माहित असलेले अनेक सायटोकायनिन अनेक आहेत. त्यातले आपल्याला माहित असलेले फर्स्ट सायटोकायनिन दॅट इज कॉल्ड कायनेटिन. So the first cytokinin, first it is known as the kinetin. First cytokinin is kinetin. Kinetin. Okay, it was discovered by scientist Skoog and Miller. Discovered by Skoog and Miller. दोन सायंटिस्ट एकत्र येतात, Skoog and Miller. In the year 1954. 1954 मध्ये ते डिस्कवर केले. पण कशामध्ये डिस्कवर केले? इन द निकोटियाना टोबॅको प्लांट आहे. ते प्लांटचं नाव आहे निकोटियाना टोबॅको. निकोटियाना टोबॅकम हे तंबाखूचे प्लांट आहे, निकोटियाना टोबॅकम. ह्या प्लांटमध्ये त्यांनी डिस्कवर केलेलं आहे. आता ह्या प्लांटमध्ये कसं डिस्कवर केलेलं आहे हे शॉर्टमध्ये मी एक्सप्लेन करतो. हे निकोटियाना टोबॅकम या टोबॅकमचे काही सेल्स त्यांनी बाजूला काढले. दिस आर द सेल्स. आणि हे सेल्स त्यांनी एक कल्चर मीडियमध्ये टाकले, म्हणजे एक पेट्री डिशमध्ये त्यांनी टाकले कल्चर मीडियमध्ये. आणि हे कल्चर मीडियमध्ये त्यांनी सायटोकायनिन हे टाकल्यानंतर त्याच्या सेल डिव्हिजनचे स्पीड वाढायला लागले. स्पीड वाढायला लागले आणि तिथे एक ग्रुप ऑफ द अनऑर्गनाइज्ड सेल्स तयार झाले. ग्रुप असा मास तयार झाले. दिस मास इज नॉन एज द कॅलस. त्याला कॅलस म्हणायचे आपण. ओके, हे कॅलस तयार केलं. म्हणजे कॅलस तयार होण्यासाठी कशाची गरज आहे? हे सायटोकायनिनची गरज आहे. जे सायटोकायनिन टाकल्यानंतर सेल डिवाइड व्हायला, स्पीडनं सेल डिवाइड व्हायला लागले आणि तिथे हजारो नवीन सेल्स तयार झाले आणि त्याचे एक ग्रुप तिथे तयार झाले. दिस ग्रुप ऑफ सेल इज नॉन एज अ कॅलस. हे कॅलस चे डिस्कवरी, कॅलस फॉर्मेशनला असे केमिकल्स मदत करतो, म्हणून त्याला सेल डिव्हिजनला मदत करणारे हॉर्मोन असं म्हणून त्याने सायटोकायनिन हे नाव देऊन टाकलेलं आहे. आणि हे कॅलस काही दिवसाने ते कॅलसमध्ये रूट आणि शूट वर नंतर तयार होणार आहे. त्यातून एक नवीन प्लांट तयार होणार आहे. आणि ऍक्च्युली ते कसं ते डिस्कवरी झालेलं आहे, हे टिश्यू टाकल्यानंतर त्यांनी कोकोनट मिल्क त्यामध्ये टाकले. कोकोनट मिल्क म्हणजे कोकोनटच्या आत असलेले पाणी जे आहे ते कोकोनट मिल्क. कोकोनटच्या आत ते पाणी असतं ना, आपण पियाला ते पाणी वापरतो. दॅट वॉटर इज अ कोकोनट मिल्क. हा कोकोनट मिल्क किंवा ते व्हाईट कलरमध्ये आपण खाण्यासाठी वापरतो, ते पिळून त्याचं
रस म्हणजे ते व्हाईट कलरमध्ये असतं त्याला पण कोकोनट मिल्क म्हणतो आपण. हा कोकोनट मिल्क दोन्ही चालते, काय अडचण नाही. हे कोकोनट मिल्क त्यांनी त्या मीडियामध्ये सायटोकायनिन आयडेंटिफिकेशन केले बरोबर आहे, पण ते एक्स्ट्रॅक्ट केले नव्हते. मग सायटोकायनिनसाठी त्यांनी काय वापरलंय, कोकोनट मिल्क वापरलेलं आहे. ओके, कोकोनट मिल्क. हे कोकोनट मिल्क टाकल्यानंतर त्याच्या सेल डिव्हिजन स्पीडनं व्हायला लागले. याचा अर्थ कोकोनट मिल्कमध्ये हे सेल डिवाइड होण्यासाठी काहीतरी केमिकल आहे. दॅट केमिकल इज द सायटोकायनिन. ओके, कोकोनट मिल्क अँड आणि कोकोनट मिल्क टाकत असताना त्याच्याबरोबर त्याने मिक्सिंग केलं. काय मिक्सिंग केलंय, डीएनए ऑफ द स्पर्म, डीएनए ऑफ हरिंग स्पर्म, डीएनए ऑफ द स्पर्म ऑफ द हरिंग, एक एक फिश आहे स्पर्म ऑफ हरिंग. हरिंग, हरिंग फिश, हरिंग म्हणून फिश आहे ते फिशचे स्पर्म आहे, ते स्पर्म मधून आयसोलेट केलेले डीएनए प्लस कोकोनट मिल्क हे दोन्ही त्या मीडियामध्ये टाकल्यानंतर स्पीडने डिवाइड व्हायला लागले. याचा अर्थ हे डीएनए चे काहीतरी संबंध आहे आणि कोकोनट मिल्क मध्ये पण काहीतरी आहे. हे दोन्ही केमिकल्स मुळे हे कायलासं तिथं तयार झालं, सेल डिवाइड झाले. सर नंतर ते आयडेंटिफिकेशन केले डीएनए, डीएनए मधून किंवा हे केमिकल्स डीएनए स्पर्म आणि कोकोनट मिल्क टाकल्यानंतर हे डिवाइड व्हायला लागले. याचं कारण म्हणजे त्यामध्ये काहीतरी केमिकल आहे. ते केमिकलचं नाव आहे त्यांनी कायनेटिन म्हणून पुकारलंय, म्हणजे कायनेटिन मधून नाव दिलेलं आहे. कायनेटिन. सो फर्स्ट नेम आहे त्या कायनेटिन, सायटोकायनिन ते नाव नंतर पडलेलं आहे. सुरुवातीला त्याचं काय नाव दिले, कायनेटिन हे नाव दिलेलं आहे. म्हणजे एक्सपेरिमेंट ऍक्सिडेंटली आहे. हे कॅलस त्यांनी स्कूग आणि मिल्लर निकोटीन आणि टोबॅको मध्ये काम करत होते, ते मुद्दाम झालं नाही. आणि त्याचे टिश्यू त्यांनी बाजूला काढून त्यामध्ये डीएनए ऑफ द स्पर्म हरिंग, त्याच्या स्पर्म मधून ते डीएनए बाजूला काढले. ते डीएनए आणि कोकोनट मिल्क दोन्ही तिथं टाकल्यानंतर आणि त्याचे स्पीड, ते सेल डिव्हिजनचे स्पीड वाढायला लागले. आणि ते स्पीड वाढवण्यासाठी किंवा सेल प्रोलिफरेशन होण्यासाठी जे केमिकलची गरज आहे ते केमिकलला त्यांनी कायनेटिन असं नाव देऊन टाकलेलं आहे. आणि केमिकल हा कायनेटिन आहे. हे कायनेटिनचे केमिस्ट्री नंतर स्टडी केल्यानंतर हे लक्षात आले, इट इज ऍक्च्युअली N6 परफ्युराइल अमिनो प्युरिन आहे. परफ्युराइल अमिनो प्युरिन, त्याचे केमिस्ट्री नंतर स्टडी केल्यानंतर लक्षात आले हे N6 परफ्युराइल अमिनो प्युरिन आहे. परफ्युराइल ग्रुपमध्ये 6th पोझिशन मध्ये नायट्रोजन बसवलंय आणि त्यामध्ये एक अमिनो ग्रुप आहे आणि प्युरिन पण तिथं आहे. अडिनिन आणि प्युरिन आपण अभ्यास केला, डबल रिंगड प्युरिन. सध्या म्हणजे हे सायटोकायनिनचे प्रिकर्सर काय आहे, प्युरिन. म्हणून ते डीएनए घेतलेलं, डीएनए मध्ये प्युरिन असते, अडिनिन प्युरिन दोन्ही असणार आहे. हे डीएनए टाकल्यानंतर त्याच्याबरोबर कोकोनट मिल्क पण टाकले आणि तिथं हे कायनेटिन तयार झाले किंवा सायटोकायनिन त्यामध्ये तयार झालं असेल. आणि ते सायटोकायनिन हेल्पिंग फॉर द मल्टिप्लिकेशन ऑफ द सेल्स अँड फॉर्मड हिअर कॅलस तयार होण्यासाठी ते मदत केलेलं आहे. म्हणजे डीएनए मध्ये डीएनए आणि कोकोनट मिल्क हे दोन्ही रेस्पॉन्सिबल फॉर द कायनेटिन, त्यात असलेले कायनेटिन इट हेल्पिंग फॉर द मल्टिप्लिकेशन ऑफ द सेल्स अँड फॉर्मड कॅलस तयार झाले. ओके, सो दॅट इज द केमिस्ट्री ऑफ द सायटोकायनिन. सर आणि फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन, सर फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन काय आहे असं जर प्रश्न विचारले, कशातून मिळालेला आहे. फर्स्ट नॅचरल, नॉट अ सिंथेटिक, फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन. फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन इज जियाटिन म्हणून एक केमिकल, जियाटिन. सर इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द अनराइप जियाटिन, फ्रॉम अनराइप म्हणजे कच्चा, पक्व न झालेले. अनराइप मेज म्हणजे मक्का, मेज ग्रेन, अनराइप मेज ग्रेन मधून हे मिळालेलं आहे. फर्स्ट सायटोकायनिन इज जियाटिन, इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द अनराइप मेज ग्रेन. सर ते कोणी त्याचे डिस्कवरी केलेलं आहे, बाय हे सायंटिस्ट, नेम ऑफ द सायंटिस्ट इज द लिथाम. सुरुवातीला आपण म्हटलेलं आहे लिथाम, टर्म दिलेले लिथाम एटॉल आणि त्याचे साथीदार, एटॉल म्हणजे साथीदार. सर हे फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन आहे. आणि हे जियाटिनचे केमिस्ट्री नंतर बघितल्यानंतर इट इज ऑल्सो ऑब्झर्वड दॅट त्याचे केमिस्ट्री 6 फॉर हायड्रॉक्सी 3 मिथाइल
सर हे फंक्शनल ग्रुप आहे ना, तुम्हाला माहिती आहे ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अभ्यास केला असेल. मिथेल, ब्युटेन, ब्यूट, टू, इनोल, इनोल, इनैल, 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 अमिनो, अमिनो, प्युरिन, प्युरिन. हे 4 हायड्रॉक्सी 3 मिथेल ब्युटेन 2 इनैल आहे, दॅट इज अ परफ्युरल ग्रुप. आणि त्यामध्ये 6th पोझिशनमध्ये ते अटॅचमेंट केलेलं आहे. प्युरिनचं 6th पोझिशनमध्ये अटॅचमेंट केलं आहे, म्हणून त्याला 6 प्युरिन असा शब्द आलेला आहे. हे केमिस्ट्री आहे. फर्स्ट सायटोकाइन, नॅचरल सायटोकाइनिन इज अ जियाटिन आयसोलेटेड फ्रॉम द अनराइप मेज ग्रेन. ओके. आणि त्यानंतर सिंथेटिक, दुसरे एक सिंथेटिक सायटोकाइनिन तयार केले, दॅट इज नॉन एज द 6 बेन्झाइल, 6 बेन्झाइल, बेन्झाइल अडेनिन. हे सिंथेटिक आहे, अडेनिन. सर हे सिंथेटिक सायटोकाइनिन, फर्स्ट सिंथेटिक सायटोकाइनिन. इट इज द सिंथेटिक सायटोकाइनिन. ओके, दॅट इज अ सिंथेटिक सायटोकाइनिन. ओके. त्यानंतर अनेक डिफरंट टाईप सायटोकाइनिनचं आयडेंटिफिकेशन केले. दर आर 7 डिफरंट टाईप ऑफ द सायटोकाइनिन. 7 टाइप्स ऑफ द सायटोकाइनिन प्लांटमध्ये आहे. टाइप्स ऑफ सायटोकाइनिन, सायटोकाइनिन इन प्लांट्स असं नंतर लक्षात आलं. 7 डिफरंट टाईप सायटोकाइनिन प्लांट्स मध्ये आहे, हे लक्षात ठेवे, लक्षात आले नंतर. ओके. नॅचरल सायटोकाइनिन आल्सो रिपोर्टेड, नॅचरल सायटोकाइनिन आहे, इट इज आल्सो रिपोर्टेड नॅचरल, नॅचरल आल्सो रिपोर्टेड, रिपोर्ट नंतर रिपोर्टेड इन बनाना, बनाना मध्ये पण आहे असं लक्षात आलं. बनाना. आणि त्याच्याबरोबर ऍपल, ऍपल मध्ये, टोमॅटो मध्ये पण सापडलेला आहे, टोमॅटो. अँड कोकोनट मिल्क, ते आधी तरी माहिती होतं कोकोनट मिल्क मध्ये आहे, कोकोनट मिल्क. अशा याच्यामध्ये हे सायटोकाइन, नॅचरल सायटोकाइनिन आहे, हे लक्षात आले. सो दॅट इज द ब्रीफ आयडिया अबाउट दिस सायटोकाइनिन. आता आपण त्याचं फिजिओलॉजिकल इफेक्ट सर अँड अप्लिकेशन हे बघायचं. ते नेहमी आपण ते बघतो ना प्रत्येक याच्यामध्ये, फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड अप्लिकेशन. ओके. हे मी तर पुसून टाकतो. नीट एक्झामिनेशन मध्ये हॉर्मोन्स, प्लांट हॉर्मोन्स मधून एक क्वेश्चन कंपल्सरी येणार आहे. ओके. सर्व पॉईंट लक्षात ठेवायला पाहिजे. त्याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट काय आहे, कोणी डिस्कवर केलेलं आहे, त्याचे केमिस्ट्री काय आहे, त्याचे प्रिकर्सर काय आहे. आता प्युरिन, त्याचे प्रिकर्सर आपल्याला लक्षात आले, अडेनिन, प्युरिन. सर दर आर 2 टाइप्स ऑफ द न्यूक्लियोटाइड, दॅट इज द प्युरिन अँड पायरिमिडिन. त्यातले प्युरिन मध्ये 2 आहे, अडेनिन आणि ग्वानिन. हे सिंगल रिंगड आहे, सॉरी डबल रिंगड आहे. सॉरी, ते प्युरिन त्याचे बेस आहे, अडेनिन म्हणजे प्युरिन, ते त्याचे बेस आहे. ओके. आता आपण त्याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट बघायचं. फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड अप्लिकेशन, हे प्रत्येक हॉर्मोन मध्ये हा सेंटेन्स येणारच आहे. अप्लिकेशन, फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड अप्लिकेशन. ओके. त्यातले एक एक बघूया आपण. फर्स्ट फिजिओलॉजिकल इफेक्ट. फर्स्ट, इट प्रमोट सेल डिव्हिजन, हे आधी आपण सांगितलेलं आहे. सध्या प्रमोट सेल डिव्हिजन, ते तरी त्यातूनच नाव पडलेलं आहे, प्रमोट सेल डिव्हिजन. हा फर्स्ट त्याचं सिग्निफिकन्स आहे. सर सेल डिव्हिजन अँड एनलार्जमेंट, सेल एनलार्जमेंटसाठी सुद्धा ते मदत करतो, जे टोटल साईज वाढण्यासाठी.
अँड एनलार्जमेंट, सेल डिव्हिजन अँड एनलार्जमेंट, सेलच्या आकार वाढण्यासाठी. ओके. तर सेकंड पॉईंट आहे, हाय सायटोकायनिन प्रमोट शूटिंग. सध्या हाय सायटोकायनिन म्हणजे सायटोकायनिनचे अमाऊंट जर जास्त असेल तर इट प्रमोट शूट डेव्हलपमेंट. सायटोकायनिन, हाय सायटोकायनिन प्रमोट शूटिंग, प्रमोट शूट डेव्हलपमेंट, शूट ग्रोथ असं म्हणूया आपण. शूट सिस्टम, नॉट रूट. सायटोकायनिन जास्त असेल तर शूट तयार होणार आहे, म्हणजे ब्रांचेस वगैरे तयार होणार आहे. आणि लो सायटोकायनिन, लो सायटोकायनिन, सायटोकायनिन लो सायटोकायनिन रेशियो, सायटोकायनिन ऑक्सिन रेशिओ, लो सायटोकायनिन ऑक्सिन रेशिओ, हे दोन्ही मिक्स करायचं आणि सायटोकायनिन ते आता कमी घ्यायचं रेशिओ. जर असेल तर लो सायटोकायनिन रेशिओ असेल तर, लो सायटोकायनिन रेशिओ म्हणजे काय, सायटोकायनिन कमी आणि ऑक्सिन जास्त असेल तर इट हेल्पिंग फॉर द रूट ग्रोथ, या रूट ग्रोथला मदत करणार आहे. आणि इथं उलट असतं, सायटोकायनिन जास्त आणि ऑक्सिन कमी असेल तर शूट तयार होतो, आणि सायटोकायनिन कमी ऑक्सिन जास्त असेल तर रूट तयार होणार आहे. ओके. हा त्याचं एक नेचर आहे. आणि तेच आपण खाली लिहायचं, आपण हाय सायटोकायनिन रेशिओ, हाय सायटोकायनिन ऑक्सिन रेशिओ, रेशिओ शूट डेव्हलपमेंट, इट हेल्पिंग फॉर द शूट, शूट ग्रोथला ते प्रमोट करणार आहे, हे रेशिओ कमी असेल तर. ओके. The next point is cytokinin and auxin ratio thus control the morphogenesis and differentiation. So it control हे ग्रोथ का होतो, त्याचे मॉर्फोजेनिसिस ते इफेक्ट होतो, आणि डिफरन्सिएशन इट कंट्रोल मॉर्फोजेनिसिस. मॉर्फोजेनिसिस म्हणजे त्यामध्ये लीफ, शूट मध्ये लीफ, ब्रांचेस तयार होणे, सगळे मॉर्फोजेनिसिस. रूट असेल तर त्यामध्ये सेकंडरी रूट, टर्शरी रूट तयार होणे, मॉर्फोजेनिसिस. इट कंट्रोल मॉर्फोजेनिसिस अँड डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन म्हणजे डिफरंट पार्ट, प्लांटचे डिफरंट पार्ट तयार होणे, डिफरन्सिएशनला मदत करणारे हॉर्मोन आहे हे सायटोकायनिन. ओके. इट ऑल्सो प्रमोट लॅटरल बड, प्रमोट लॅटरल बड. ऑक्सिन काय करते, लॅटरल बड तयार करू देणार नाही, बट इट प्रमोट द लॅटरल बड फॉर्मेशन, लॅटरल बड अँड ओव्हरकम, त्यामुळे ओव्हरकम अपेकल डोमिनन्स, ओव्हरकम अपेकल डोमिनन्स. म्हणजे अपेकल डोमिनन्स ऑक्सिनचं काम आहे, त्याच्या विरुद्ध काम करणारे हॉर्मोन आहे. सो इट इज कॉल्ड इट हेल्पिंग फॉर द ओव्हरकम अपेकल डोमिनन्स. लॅटरल बड येऊ देणार नाही ना ऑक्सिन, हे लॅटरल बड डेव्हलप होण्यासाठी मदत करणार आहे. सो इट हेल्पिंग टू ओव्हरकम द अपेकल डोमिनन्स, अपेकल डोमिनन्सला विरुद्ध दिशेला ते काम करणार आहे. आणि इट डिले सेन्सन्स. मी सांगितलं होतं प्रत्येक हॉर्मोनला सेन्सन्सला काहीतरी फंक्शन आहे, रोल आहे. सो इट डिले सेन्सन्स. सेन्सन्स डिले करणार म्हटलं तर काय, म्हातारपणा लवकर होणार नाही, म्हणजे लवकर प्लांट बाद होणार नाही, ते अनेक दिवस फुल असेल तर अनेक दिवस तिथे राहणार आहे. सो इट डिले सेन्सन्स अँड ॲबिसेशन. ॲबिसेशन म्हणजे पानगळती, ॲबिसेशन किंवा फुल खाली पडणे, ॲबिसेशन. ॲब्सेशन हे प्रिव्हेंट करतो, म्हणजे डिले. ओके. आणि ओके, एक इम्पॉर्टंट पॉईंट इथं मला सांगायचे होते, दॅट इज ए रिचमोंड लँग इफेक्ट. सो व्हॉट इज ॲक्च्युअली रिचमोंड लँग इफेक्ट, रिचमोंड, हे दोन सायंटिस्ट, रिचमोंड लँग इफेक्ट. So what is actually Richmond-Lang effect? So this hormone is responsible for the Richmond-Lang effect. So it is discovered by Lang in Richmond in 1957 च्या आसपास. So actually what is the Richmond-Lang effect? Richmond-Lang effect means senescence, this point, seventh point, this hormone delay the senescence or aging and abscission, म्हणजे खाली पडू देणार नाही, लीफवर आहे लवकर बाद होणार नाही, पिवळं पडणार नाही, ते खाली पडणार नाही. दिस इज नॉन एज द Richmond-Lang effect. And this Richmond-Lang effect is because what is cytokinin. So that is इथं आपण ते पॉइंट लिहून टाकूया, that is delay
डिले सेन्सेन्स senescence and abscission. That is त्याला दुसरे एक शब्द दिलेले आहे, दॅट इज ते रिचमोंड लँग इफेक्ट. तेच आहे रिचमोंड लँग इफेक्ट. ओके, आता नेक्स्ट पॉईंट जर बघितलंय, इट इंड्यूस फॉर्मेशन ऑफ द इंटरफसिक्युलर कॅम्बियम. इट helps in the formation of interfascicular cambium. Interfascicular cambium. Fascicular cambium. Interfascicular cambium and expansion of the cells. What is interfascicular cambium? Interfascicular cambium म्हणजे suppose this is the one of the vascular bundle. This is the another vascular bundle. हे वॅस्क्युलर बंडल मध्ये कॅम्बियम असणारच आहे डायकोटो प्लांट मध्ये. सर इंट्रा म्हणले नाही, इंटर म्हणजे इन बिटवीन, हे दोन्हीच्या मध्ये इथं कॅम्बियम तयार होण्यासाठी या ठिकाणी सर वॅस्क्युलर बंडल आहे, वॅस्क्युलर बंडलच्या मध्ये बिटवीन द वॅस्क्युलर बंडल जे कॅम्बियम आहे त्याला आपण इंटरफसिक्युलर कॅम्बियम म्हणायचं. हे सेकंडरी थिकनिंगसाठी गरज आहे. सेकंडरी थिकनिंग म्हणजे काय, जर प्लांट एवढं साईज मध्ये असेल तर त्याच्या साईज इतकं वाढतात सर, त्याला म्हणायचं सेकंडरी थिकनिंग. या सेकंडरी थिकनिंग मध्ये इंटरफसिक्युलर कॅम्बियमची गरज आहे आणि ते कॅम्बियम तयार होण्यासाठी हा हॉर्मोनची गरज आहे, कारण ते सेल डिव्हिजनला मदत करते ना. त्याशिवाय सेल डिवाइड झाल्याशिवाय ते एखादा प्लांटचे गिरतू वाढणार नाही, त्याच्या जाडी वाढणार नाही. ओके, आता नेक्स्ट बघा, सर्व हॉर्मोन मध्ये येणार आहे. इट ब्रेक डॉर्मॅन्सी. ब्रेक डॉर्मॅन्सी. ब्रेक डॉर्मॅन्सी म्हणजे काय आहे? सीड फॉर एक्झाम्पल, सीड हे डॉर्मॅन्ट कंडिशन मध्ये आहे, मी तुम्हाला सांगितलंय. सर हे डॉर्मॅन्सी कंडिशन ब्रेक करायचे आणि त्यातून एक नवीन प्लांट तयार करायचे. त्यासाठी काय करायचंय? सायटोकायनिनचे फवारणी करायचे. त्याच्यावरती सायटोकायनिनचे फवारणी केले म्हणजे पेरणीच्या अगोदर बी मध्ये सायटोकायनिनचे फवारणी केले, ते लवकर ते उगवणार आहे आणि त्यातनं एक छोटी प्लांट तयार होणार आहे. ओके, सो इट हेल्पिंग फॉर द ब्रेक द डॉर्मॅन्सी म्हणजे हेल्पिंग फॉर जर्मिनेशन, उगवण्यासाठी. हेल्प फॉर जर्मिनेशन, जर्मिनेशन साठी ते मदत करणार आहे. जर्मिनेशन, इट हेल्पिंग फॉर द जर्मिनेशन. ओके, आणि लास्ट पॉइंट दॅट इज द 11th पॉइंट म्हणून आपण इथे घ्यायचं. इट हेल्पिंग फॉर इट इंड्यूस RNA सिंथेसिस. सर 11th पॉइंट म्हणून घेऊ आपण इथं. 11th, इट इंड्यूस RNA सिंथेसिस. सर RNA सिंथेसिस म्हणजे नवीन प्रोटीन तयार करण्याची गरज आहे जर्मिनेशन वगैरे असेल तर, आणि त्यावेळेला ते RNA सिंथेसिस भरपूर झाले पाहिजे. सो इट हेल्पिंग फॉर द RNA सिंथेसिस अँड इंटरफसिक्युलर कॅम्बियम, डेव्हलपमेंट ऑफ इंटरफसिक्युलर कॅम्बियम ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेला आहे. सो दिस आर द सम ऑफ द इफेक्ट ऑफ द सायटोकायनिन हॉर्मोन. आता आपण सायटोकायनिन हॉर्मोनचं थोडक्यात माहिती बघितलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट क्लासमध्ये आपण पुढचा हॉर्मोन दॅट इज द एथिलीन, एक हॉर्मोन आहे, एथिलीन हॉर्मोनचा आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहे. ओके, एवढं ते अभ्यास करा. सो थँक्यू व्हेरी मच.